विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यावर एका आगळ्या वेगळ्या पद्धतीने निरोप घेतला। त्यांनी शुक्रवार तारीख 29 ऑगस्ट रोजी वैजापूर तालुक्यातील बेसेवाडी येथील विद्यार्थ्यांना विधान भवनाच्या अभ्यास दौऱ्यासाठी नेले आणि त्यांना लोकशाहीच्या कार्याची ओळख करून दिली। आमदार अंबादास दानवे यांचा विधान परिषदेतील सदस्यपदाचा कार्यकाळ पूर्ण होत होता। या निमित्ताने त्यांनी औपचारिक निरोप समारंभापेक्षा एक वेगळा आणि प्रेरणादायी उपक्रम निवडला। विद्यार्थ्यांचा अभ्यास दौरा। त्यांनी काही विद्यार्थ्यांसोबत विधान भवनाला भेट दिली। या दौऱ्याचा उद्देश विद्यार्थ्यांना लोकशाहीचे मंदिर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विधान भवनाचे कामकाज समजावून सांगणे हा होता। लोकशाहीचा अनुभव विद्यार्थ्यांनी सभागृहाची रचना, कामकाज करण्याची पद्धत आणि लोकप्रतिनिधींची भूमिका जवळून अनुभवली। यामुळे त्यांना शिक्षण आणि लोकशाही याच्यातील संबंध अधिक चांगल्या प्रकारे समजवण्यास मदत झाली। या दौऱ्यादरम्यान विद्यार्थ्यांना विधानभवन परिसराची सफर घडवून आणली गेली। यामध्ये त्यांना विधिमंडळाची कार्यपद्धती, कायदे कसे बनतात आणि लोकप्रतिनिधींचे निर्णय घेण्याचे अधिकार याबद्दल माहिती देण्यात आली। राजकीय नेत्यांनी अशा प्रकारे विद्यार्थ्यांना लोकशाही प्रक्रियेत सहभागी करून घेणे हा एक स्तुत्य उपक्रम मानला जातो। यामुळे तरुणांमध्ये नागरिकशास्त्र आणि देशाच्या राजकारणाबद्दल जागरूकता वाढते। हा उपक्रम अंबादास दानवे यांनी त्यांच्या पदाचा कार्यकाळ संपण्यापूर्वी केला। या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी अनेक निरागस प्रश्न विचारले। त्यामुळे त्यांचा लोकशाही प्रक्रियेबद्दलचा आत्मविश्वास आणि जिज्ञासा दिसून आली। या प्रसंगी अंबादास दानवे यांचा सत्कार देखील करण्यात आला आणि विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या। या कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक फिरोज शेख, सहशिक्षक विजय मितेवाड, अर्जुन जाधव, गट शिक्षणाधिकारी हेमंत उशीर, केंद्र प्रमुख पीजी पवार, संतोष जाधव, संतोष आढाव तसेच पालक उपस्थित होते। महाराष्ट्र विधान परिषद विधानसभा आपल्या सर्व सहकार्यांनी, आमच्या सर्व विद्यार्थ्यांना, शिक्षकांना, सर्व पालकांना विधान परिषद व विधानसभा करण्याची एक मोठी संधी उपलब्ध करून दिली। याबद्दल मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेसेवाडी तसेच शिक्षण विभाग पंचायत समिती वैजापूर आणि जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगरच्या वतीने आपले खूप खूप आभार व्यक्त करते। धन्यवाद।